शिकायचं असेल तर घरून गोंडपाट आणा आणि वर्गाबाहेर बसा असं सांगून शाळेच्या वर्गाबाहेर बसवलं, पण तरीही हातातून कधी पुस्तक नाही सोडलं. हाल, अपेष्टा, कितीतरी अन्याय सहन केला, पण कधी अर्वाच्य भाषेत बोलणं सोडा, विचारसुद्धा केला नाही. घशाला इतकी कोरड पडली की सहज व्यसनाधीन होऊन मिटवता आली असती, पण व्यसन तर लांबच, साध्या सुपारीकडे सुद्धा बघितलं नाही. परदेशात जाऊन शिक्षण घेतलं, तिथेच बड्या पगाराची नोकरी पकडून, जी की मिळतही होती, अशी नोकरी पत्करून स्वतःची आणि कुटुंबाची परिस्थिती सुधरवता आली असती, पण ते लाथाडून स्वदेशात परतून दुबळ्या समाजाला दलदलीतून बाहेर काढण्याचा खडतर मार्ग निवडला. पोटच्या 4 मुलांना मूठ माती देऊन अख्ख्या समाजाला आधार दिला. पाण्याच्या एका घोटाला तरसलेल्या अशा या महामानवाने फक्त समाजाचा नाही तर दामोदर, हिराकुंड असे नदी प्रकल्प सुरू करून पुढे देशाला भविष्यात पाण्याची समस्या येऊ नये म्हणून जल आयोग स्थापन केला, ज्याला आज आपण केंद्रीय जल आयोग म्हणतो. पैशाची चणचण काय असते याची झळ सोसलेल्या याच महामानवाच्या संकल्पनेतून आज रिझर्व्ह बँक उभी आहे. मतदान, जे की फक्त संपत्ती, शिक्षण, जात, धर्म, लिंगावर आधारित होतं, त्याला लाथाडून देशातल्या प्रत्येकाला मतदानाचा मुख्य आणि सर्वोच्च अधिकार फक्त स्वजातीतल्या नव्हे बरं का, तर प्रत्येक नागरिकाला दिला. खोटी पद्धत बंद करून शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला दिला. जन्मापासून अन्यायाची झळ सोसलेल्या या बाबासाहेबांनी कामगार वर्ग, शेतकरी वर्ग, महिला, विद्यार्थी अशा देशातल्या प्रत्येक घटकाचा विचार करून त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून संविधानामध्ये तरतुदी करून ठेवल्या. आयुष्यभर अन्याय आणि तिरस्कार सहन करूनही जाता जाता जगाला बुद्धांचा, प्रज्ञाशील, करुणेचा मार्ग दिला. देशातील प्रत्येक घटक या ना त्या मार्गाने ऋणी असणाऱ्या या निस्सीम देशभक्ताला, महामानवाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. लक्षात ठेवा, वी आर बिकॉज ही वॉज. जय भीम.